शहरात टाके किती आहेत ती सगळ्या शहराला माहिती आहे. शहराला पाणी किती लागतंय ती पालिकेला माहित आहे. तिथून नदीवरून किती पाणी येतंय हे नदीवरून पाणी सोडणाऱ्यांना माहित आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की आमच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही. मग ह्या सगळ्यांमागं तुमच्या यंत्रणेचा कुठेतरी अभाव आहे असं म्हणता येईल का? कारण एकतर शहरात टाके कमी आहेत. टाके कमी असल्यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही. त्यात आपल्या शहरात जे फिल्टर पॉईंट आहेत त्याच्यावरती लोड येतोय का हे पण बघितलं पाहिजे. फिल्टर पॉईंटची पण गरज आहे. शहराची लोकसंख्या आता लक्षात घेता पूर्ण शहरात खूप पाणी टंचाई आहे. मागच्या आठवड्याभरापूर्वी इथं नवीन लाईन जोडलेली आहे. या 8 इंची लाईनला ही 6 इंची लाईन जोडलेली आहे आणि आता पाणी पोचत नाही म्हणून नागरिकांनी ज्यावेळेला नगरपालिकेत जाऊन निवेदन दिलं त्यानंतर ही लगेच काम सुरू झालेलं आहे. 8 इंच आणि 4 इंची दोन्ही एकत्र लाईन एक 6 इंचला जोडणार आहेत. दोन्ही प्रेशर ह्याच्यात दिल्यानंतर कदाचित म्हणजे शाश्वती नाही कदाचित अवधूत कॉलनीच्या वरच्या 2 गल्लीमध्ये पाणी जाईल असा समज आहे. आता मला पालिकेला एकच प्रश्न विचारायचा अजून किती दिवस तुम्ही असे ठिगळ जोडणार आहे? आता इथं काम सुरू आहे तर तिथं पुढं नाक्यावरती एक पाईप लिकेज झालेली आहे. काल आपल्या यल्लामा चौकात पाईप लिकेज होती. म्हणजे जवळजवळ आपला जो फंड आहे का तो फक्त लिकेज काढण्यावरच चाललाय. कॅन्सर असेल तर त्याला मलम लावायचं काम सुरू आहे. तो मुळातनं काढला पाहिजे. आणि गेले कित्येक वर्ष ह्याच विषयावर तुम्ही जर काम करत असाल ना तर आता कुठेतरी ते तोडगा निघाला पाहिजे. पालिकेला एक विनंती आहे लवकरात लवकर जे काही तुमचं नियोजन असेल ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि आम्हाला मुबलक पाणी द्या एवढीच विनंती करतो.